नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रिपरेशन करत आहोत आपण केसागर पब्लिकेशन सोबत. तर आपले हिस्ट्री जिओग्राफी सेशन चालू आहेत. सोबतच आज आपण सायन्सची पण सिरीज स्टार्ट करतोय, ज्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी देखील. तर सायन्ससाठी बेस्ट बुक तुम्ही वापरू शकता. प्राध्यापक रवी भूषण यांच्या लुसेंट जनरल सायन्स या पुस्तकाचा मराठी अनुवाद. आपल्याला लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो, सो हे पुस्तक जे आहे ना मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे आपल्या केसागर पब्लिकेशननी. अनुवाद आहे अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर आणि संस्करण आहे डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर सर. राज्यसेवा पूर्व परीक्षा 22चा पेपर होता. 23 पैकी 23 प्रश्न तुम्हाला लुसेंटच्या पुस्तकामधून आले होते. पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल होऊन जाईल. तर नक्कीच पुस्तकाचा फायदा घ्या आणि इथून तुम्हाला नक्कीच क्वेश्चन दिसून येतील. सोबतच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स आणि मॉडेल प्रॅक्टिस सेट जो आहे ना तो सुद्धा इथे मिळत आहे. राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट क जवळजवळ सगळे क्वेश्चन तुम्हाला याच पुस्तकामधून मिळतील. पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. तर याच पुस्तकामधून आपण थोडंसं कलेक्शन करून आज एक इम्पॉर्टंट टॉपिक घेत आहोत, ब्लड हा टॉपिक. आता हा टॉपिक जो आहे ना हा टॉपिक लोकसेवा आयोग नेहमी याच्यावरती क्वेश्चन विचारतं. ब्लड, त्याचे कॉम्पोजिशन आणि त्याचे जे फंक्शन आहेत त्याच्यावरती. ठीक आहे, ओके. तर आपण स्टार्ट करूया. बघा, सिंपलशी गोष्ट आहे. मानव आणि इतर, जस्ट एक मिनिट थांबा. बघा, मानवाच्या शरीरामध्ये रक्त हा एक शारीरिक द्रव आहे, बरोबर. हे तर आपल्याला माहित आहे. याच्यापेक्षा जास्त काही आपण एका शब्दामध्ये जर ब्लड बद्दल सांगितलं की मानवाच्या शरीरामध्ये रक्ताची किती महत्वाची गरज आहे, ठीक आहे, किंवा शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के रक्ताचं वजन असतं, 60% असतं. पीएच मूल्य किती असतं, बरोबर. रक्ताचे 2 भाग असतात, प्लाझ्मा आणि रक्तकण वगैरे वगैरे. ओके. तर हा जो पार्ट आहे ना हा पार्ट आपल्याला एक्झामला विचारतात का? नाहीत विचारत. लक्षात घ्या. आता तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारतात, जो भाग 12thला वगैरे बायोलॉजी मध्ये असतो ना तो भाग तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला मी अजून स्टार्ट केलेलं नाहीये, मी जस्ट तुम्हाला सांगते. जर रक्ताचे घटक आपण बघतोय तर तुम्हाला विचारतील की प्लाझ्मा रक्ताच्या एकूण प्रमाणामध्ये किती टक्के आहे, बरोबर. किंवा 90% पाणी असतं का, क्षार लिपिड संप्रेरकांनी बनलेलं असतं का, मुख्य प्रोटीन अल्ब्युमिन असतो का, त्याच्यानंतर प्रोटीन घटक असतील, फायब्रिनोजन असतील. प्लाझ्माचं कार्य तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, पांढऱ्या पेशींचं कार्य तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा लाल पेशींचं कार्य सुद्धा आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवाव्या लागतात. आणि होतं काय माहिती का, जे कॉमन पॉइंट्स असतात ना तर कॉमन पॉइंट्स सगळ्यांनाच माहीत असतात, बरोबर. पण एक्स्ट्रा जे नॉलेज आपण इथं घेतोय ते इम्पॉर्टंट आहे. तर रक्त हा लाल रक्तपेशी, ज्याला आपण आरबीसी किंवा एरिथ्रोसाइट म्हणतो. आता हे आयोग असं तुम्हाला मराठीमध्ये पण देतं, एरिथ्रोसाइट्स. ठीक आहे. पांढऱ्या पेशी ल्युकोसाइट्स असं पण आयोग तुम्हाला देतं, बरोबर. किंवा बिंबिका देईल, ज्याला प्लेटलेट्स म्हटलं जातं किंवा थ्रोम्बोसाइट म्हटलं जातं. तर रक्त हा लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, बिंबिका म्हणजेच प्लेटलेट्स आणि थ्रोम्बोसाइट यांनी बनलेलं काय आहे, एक कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे, बरोबर. किंवा तुम्ही काय म्हणू शकता, एक जैविक पदार्थ आहे. ठीक आहे, ओके. एक जैविक पदार्थ आहे. मग जर रक्ताचा मुख्य घटक बघितलं तर रक्ताचा मुख्य घटक काय आहे, पाणी आहे. ओके. रक्त एकमेव द्रव उती आहे, लक्षात घ्या. रक्त एकमेव द्रव उती आहे. ब्लड इज द मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड इन ह्युमन बॉडी. आताच मी बोलले की किती इम्पॉर्टंट आहे. स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड हेमॅटोलॉजी. विचारत नाही तेवढं सोपं आपल्याला, जस्ट आपण इंट्रोडक्शन म्हणून बघतोय. तर इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आताच मी तुम्हाला सांगितलं, डिराइव्ड फ्रॉम मेसोडर्म. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवा. रेड इन कलर, स्लाइटली अल्कलाइन, पीएच 7.4 आहे. सॅल्टी असतं, हेवियर दॅन वॉटर. ठीक आहे, ओके. इथं तुम्हाला
दिलेला आहे की द अडल्ट हॅज 5 लिटर ऑफ ब्लड विच कन्स्टिट्यूट अबाउट 8% ऑफ द टोटल बॉडी वेट. ओके, तर हेही पॉईंट तुम्हाला विचारत नाहीत, एवढे सोपे पॉईंट विचारतच नाहीत, फक्त आपण इथं इंट्रोडक्शन म्हणून घेतोय, लक्षात ठेवा. मग रक्तामध्ये जर आपण बघितलं, लाल रक्तपेशी ज्या असतात ना त्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. या पेशीमध्ये हिमोग्लोबिन या घटकामुळे काय होतं, लाल रंगाचं रक्त दिसतं. आणि हिमोग्लोबिनमुळे काय होतं, प्राणवायू आणि कार्बन डायऑक्साईड रक्तामध्ये विरघळू शकतात आणि त्यांचं वहन जे आहे ना ते वहन सुलभ होतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल. मग ब्लड जे आहे ना, ब्लड दोन कॉन्स्टिट्यूट मध्ये विभागले जातं, एक सेल्युलर कंपोजिशन आणि एक नॉन सेल्युलर कंपोजिशन. हे दोन्ही पॉइंट आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, सेल्युलर कंपोजिशन आणि नॉन सेल्युलर कंपोजिशन. ठीक आहे, इथे बघा सेल्युलर कंपोजिशन आणि नॉन सेल्युलर कंपोजिशन तुम्हाला फ्लो चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये जर बघितलं ब्लड कार्पुस्कल, इकडे जर तुम्ही बघितलं तर प्लाझ्मा. ब्लड कार्पुस्कल मध्ये पुन्हा आपल्याला आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेटचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, ओके. आणि याच्यामध्ये पुन्हा आपण डब्ल्यूबीसीचं विभाजन करतो ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. ठीक आहे, याच्यामध्ये पुन्हा आपण विभाजन करतो न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बॅसोफिल. याच्यावरती आत्ता आयोग क्वेश्चन विचारते. आतापर्यंत आयोग फक्त आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स पर्यंत होता. आता तुम्हाला हाही पार्ट आयोगाकडून विचारला जातोय. इथं मोनोसाइट वरती ऑलरेडी तुम्हाला ग्रुप सी ला क्वेश्चन येऊन गेलेला आहे, लिम्फोसाइट वरती वगैरे क्वेश्चन आता येऊ शकतात. तर हे जे सगळा फ्लो चार्ट आहे ना, हा फ्लो चार्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. चला, सेल्युलर कंपोजिशन मध्ये आपण बघतोय आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. याच्यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन डब्ल्यूबीसी वरती येतात. काय येतात ते माहित नाही, पण डब्ल्यूबीसी मध्ये जास्त डब्ल्यूबीसी वरती जास्त क्वेश्चन विचारल्या जातात. ठीक आहे, ओके. चला, तर याला म्हटलं जातं एरिथ्रोसाइट, अल्टरनेट नावं लक्षात ठेवा, किंवा आरबीसी, अल्सो कॉल्ड रेड ब्लड सेल आपण बघतोय, एरिथ्रोसाइट म्हटलं जातं याला, किंवा आरबीसी असं म्हटलं जातं. ठीक आहे, रेड ब्लड कार्पुस्कल, याचं लॉंग फॉर्म जे आहे ना ते तुम्ही लक्षात ठेवा. तर दे आर सर्क्युलर बाय कॉन्केव. आता याचा जो शेप वगैरे आहे ना ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला माहित आहे की हिमोग्लोबिन द्रव असतं वगैरे वगैरे. शेप फक्त लक्षात ठेवा, अशा प्रकारचा शेप असतो, थोडासा कॉन्केव टाईपचा. आणि या कुठे तयार होतात, बोन मॅरो मध्ये तयार होतात. ठीक आहे, ओके. साईज तुम्हाला दिलेली आहे, साईज आतापर्यंत कधी विचारली नाही. डायमीटर तुम्हाला 2.5 मायक्रॉन दिलेला आहे. थिकनेस वगैरे तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि इथं तुम्हाला अडल्ट मेल असेल, अडल्ट फिमेल मध्ये किती असतात, 5.1 to 5.8 मिलियन आरबीसीज इथं तुम्हाला अडल्ट मेल मध्ये दिलेले आहेत, आणि अडल्ट फिमेल मध्ये 4.3 to 5.2 मिलियन. याच्यावरती आयोगाने कधी क्वेश्चन विचारलेला नाही. ऍव्हरेज लाईफ स्पॅन किती आहे, 120 दिवस. ठीक आहे, ओके. हे झालं आरबीसी बद्दल कॉमन इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला बघायचं आहे डब्ल्यूबीसी, पांढऱ्या रक्तपेशी. पुन्हा आपण विभाजन करतो ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल, आणि अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. ठीक आहे, ओके. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बॅसोफिल, मोनोसाइट आणि लिम्फोसाइटच्या इमेजेस दिलेल्या आहेत. इमेजेस बघून घ्या. आता हे सगळं आपण एक्सप्लेन करायच्या अगोदर आपण डब्ल्यूबीसी म्हणजे काय ते एक्सप्लेन करूया. यालाच म्हटलं जातं ल्युकोसाइट्स. ठीक आहे, कन्फ्युजन होतं एक्झाम मध्ये. तर पांढऱ्या पेशी या रक्तातील कसल्या पेशी असतात, रक्तातील संरक्षक पेशी असतात. ठीक आहे, संरक्षक पेशी असतात. रक्तातील प्रमाण जे असतं ना ते इथे तुम्हाला 5000 ते 9000 दिले, पण काही ठिकाणी 4000 ते 10,000 प्रति मिली एवढं पण तुम्हाला दिलेलं आहे. तर थोडंसं कन्फ्युजन आहे, टेन्शन घेऊ नका. तर रक्तातील पांढऱ्या पेशी काय करतात, रोगप्रतिकारक शक्तीचं काम करतात. पांढऱ्या रक्तपेशींचा जो लाईफ स्पॅन असतो ना तो कसा असतो, कमी असतो, आरबीसीच्या तुलनेमध्ये कमी असतो. ठीक आहे, ओके. आणि ग्रॅन्युलोसाइट्स वगैरे आपण जे टाईप बघितले ते टाइप्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. फक्त लाईफ स्पॅन वगैरे तुम्ही बघून घ्या. ओके, क्लिअर. चला, आता याच्यामध्ये तुम्हाला साईज पण दिलेली आहे. तुम्ही काय करू शकता, साईज जी आहे ना आरबीसीची साईज आणि डब्ल्यूबीसीची साईज थोडीशी कंपॅरिझन करून घ्या. तर ल्युकोसाइट्स आर डिवायडेड इनटू
टू टाइप्स ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ ग्रॅन्युअल्स. ठीक आहे, कोणत्या बेसिसवरती ग्रॅन्युअल्स प्रेझेंट आहेत का नाही त्या बेसिसवरती ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स हे आपण पाठीमागे बघितलेलं आहे. पहिल्यांदा आपण बघतोय ग्रॅन्युलोसाइट्स, याच्यामध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल. इमेजेस बघून घ्या. आता एक एक करून आपण हे बघूया. तर इथं बघा, पुढे जाऊन तुम्हाला या न्यूट्रोफिल वरती क्वेश्चन येतील, इओसिनोफिल वरती क्वेश्चन येतील, बेसोफिल वरती क्वेश्चन येतील. ठीक आहे, ओके. आता तुम्ही म्हणाल की मॅडम एकच मिनिट थांबा. चला बघा, तर सुरुवातीला तर आपल्याला माहित पाहिजे की न्यूट्रोफिल, ज्याला न्यूट्रोसाइट्स म्हटलं जातं किंवा यालाच काय म्हटलं जातं माहिती का, हेट्रोफिल्स असं पण म्हटलं जातं. हेट्रोफिल्स किंवा पॉलीमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाइट्स असं सुद्धा म्हटलं जातं. पांढऱ्या रक्तपेशीचा प्रकार आहे. ठीक आहे, ओके. तर सायटोप्लाझमिक ग्रॅन्युल्स आर स्टेन्ड विथ न्यूट्रल डाईज. न्यूक्लियस इथं तुम्हाला प्रेझेंट असतो, म्हणूनच त्याला पॉली मॉर्फोन्यूक्लिअर असं म्हटलं जातं. 3 to 5 लोब्ड असतो. म्हणजे आता हे सगळं इतकं डिटेलमध्ये विचारतील नाही विचारतील सांगता येत नाही, पण हे सगळं तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं जर आपण बघितलं तर इट कॉन्स्टिट्यूट्स अबाउट 54 ते 62% टोटल WBC च्या असतात हे. ठीक आहे, ओके. आणि फंक्शन जर बघितलं तर फंक्शन काय आहे बघा, फेगोसायटिक अँड इनगल्फ मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे यांचं फंक्शन आहे. फंक्शन्स आपल्याला विचारले जातात. ओके. इओसिनोफिल बघा, इओसिनोफिल सायटोप्लाझमिक ग्रॅन्युल्स विच आर स्टेन्ड विथ ऍसिडिक डाईज. ठीक आहे, ओके. इथं न्यूट्रल डाईज आहे, इथं ऍसिडिक डाईज आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं मिथिलीन ब्ल्यू बेसिक डाईज आहे. हा फक्त डिफरन्स आपण लक्षात ठेवला तर आपलं काम होऊन जातं. ठीक आहे. ट्विस्टेड न्यूक्लियस कशामध्ये असतो, बेसोफिल्स मध्ये असतो. लक्षात ठेवा. फंक्शन लक्षात ठेवा, हे 3% आहे. जास्त प्रमाण न्यूट्रोफिलचं असतं, इथं 3% आहे, इथं 0.5% आहे. फंक्शन काय आहे बघा, नॉन फॅगोटिक अँड इन्क्रीज ड्युरिंग ॲलर्जिक रिॲक्शन. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो बघा, ॲलर्जिक रिॲक्शन वरती. ठीक आहे, ओके. अँटी हिस्टामाइन प्रॉपर्टी शो करतात हे. आणि इन्क्रीज इन नंबर ऑफ इओसिनोफिल इज कॉल्ड इओसिनोफिलिया, हेही तुम्ही लक्षात ठेवा. पण जास्तीत जास्त ॲलर्जिक रिॲक्शन आणि हिस्टामाइन प्रॉपर्टी याच्यावरती आयोगाकडून क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, ओके. इथं तुम्हाला काय विचारतील फंक्शन्स मध्ये, हिपॅरिन याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. अँटी कोॲग्युलंट आहे अँड हिस्टामाइन, त्याच्यामुळे बेसोफिल वरती सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. तर खूप छोटस कंटेंट आहे, पण क्वेश्चन मात्र 100% विचारले जातात. याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही. याच्यामध्ये अग्रॅन्युलोसाइट मध्ये आपण लिम्फोसाइट आणि मोनोसाइट, आयोगाने मोनोसाइट वरती विचारला होता क्वेश्चन, आणि मोनोसाइटच्या फंक्शन वरतीच आयोगाने क्वेश्चन विचारला होता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं बघा, अगोदर आपण मोनोसाइटच घेऊया. फंक्शन काय आहे बघा, इथं तुम्हाला दे आर फॅगोसाइटिक इन फंक्शन सो दे नोन ॲज, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला होता बघा, स्कॅव्हेंजर वरती. ठीक आहे, ओके. लार्जेस्ट ऑफ ऑल WBC किडनी शेप्ड न्यूक्लियस, आणि इथं तुम्हाला 3 ते 9% दिलेला आहे टोटल WBC च्या. इथं तुम्हाला लार्ज राऊंड आकाराचा न्यूक्लियस दिसतो, 25 ते 33%. लक्षात ठेवा. फंक्शन काय आहे बघा, इट प्रोड्युसेस अँटीबॉडीज अँड रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनी रिस्पॉन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लिम्फोसाइट कशासाठी रिस्पॉन्स करतात हे आपल्याला इथं माहित पाहिजे. तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट मराठीमध्ये खूप कमी पुस्तकामध्ये मिळतो. तर आपली जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं तुम्ही नक्की वापरा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला इथं मदत होईल. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आहेत प्लेटलेट्स. प्लेटलेट्स वरती क्वेश्चन येतो का, येतो. ठीक आहे. काय म्हटलं जातं याला, तर दीज आर स्मॉल फ्रॅगमेंट्स ऑफ बोन मॅरो सेल अँड देअरफॉर नॉट रिअली क्लासिफाईड ॲज सेल देमसेल्स. ओके. फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे, आपल्याला फंक्शनच करायचं आहे. ठीक आहे. याच्याशिवाय आपल्याला जास्त काही विचारलं जात नाही. ओके, जस्ट एक मिनिट थांबा.
बघा, तर रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात का, कमी होतात, मग त्याच्यासाठी वाढवण्यासाठी काय करायचं वगैरे वगैरे, आपल्याला हे सगळं आपण फेस करतो ना आपल्या डे टू डे लाईफमध्ये. तर तुमच्या शरीरातली प्लेटलेट्सची संख्या पूर्ण असणं निरोगी शरीराचं लक्षण आहे. जर प्लेटलेट्स कमी असतील तर काय होतं, अनेक आजारांना सामोरे जावं लागतं. प्लेटलेट्स हे रक्तपेशी आहेत जे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करतात, बरोबर. म्हणजे आपल्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या, ब्लड क्लॉट्स म्हणतो, तयार करण्याचं कार्य करतात, जेणेकरून आपल्याला जर काही इंजुरी झाली, अतिरिक्त रक्त बाहेर येते तर रोखता येतं. रंगहीन असतात, बरोबर. आणि या काय करतात, रक्त गोठवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुखापत होते, रक्तपेशी एकत्र मिसळतात आणि रक्तस्राव थांबवतात. मग शरीरामध्ये जर संख्या कमी असेल तर काय होतं, तर थ्रोम्बोसाइटोपेनिया, लक्षात ठेवा, थ्रोम्बोसाइटोपेनिया नावाचा आजार जो आहे त्याला सामोरे जावं लागतं. शरीरातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी काय केलं जातं, मग तुम्हाला डाएट वगैरे दिलं जातं, ठीक आहे. ओके, तर इथं तुम्हाला नॅशनल हार्ट लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटचं एक मत आहे. तर ते सांगतात की प्रौढांच्या रक्तातील प्लेटलेट्सची श्रेणी मायक्रोलिटर 1.5 लाख ते 4.5 लाख वगैरे असावी. अशा प्रकारे जास्त काही आपल्याला विचारत नाहीत. कमी प्लेटलेट्सची लक्षणं काय असतात, नाकातून रक्तस्राव होणं, हिरड्यातून रक्तस्राव होणं, बरोबर, त्वचेवर निळसर तपकिरी डाग पडणं वगैरे वगैरे. ओके, क्लिअर. चला, तर इथे आपल्याला अजून काय आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, फंक्शन फक्त लक्षात ठेवा, स्टॉप ब्लिडिंग वगैरे, अजून नवीन काहीतरी आपण बघा, जस्ट एक मिनिट थांबा. हा, सिक्रेट ग्रोथ फॅक्टर टू मेंटेन द लाइनिंग ऑफ ब्लड वेसल्स, हे लक्षात ठेवा. सिक्रेट सम केमिकल्स टू अट्रॅक्ट न्यूट्रोफिल अँड मोनोसाइट टू द साइट ऑफ इन्फ्लेमेशन, हेही लक्षात ठेवा. डायजेस्ट अँड डिस्ट्रॉय बॅक्टेरिया, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, IMP करा. डिझॉल्व ब्लड क्लॉट्स, हे तर आपल्याला माहितच आहे. याच्या पलीकडे काय विचारतील का आपल्याला, नाहीत विचारणार. एकदा आपल्याला प्लेटलेट्स म्हणजे काय माहित झालं ना, त्याच्या पलीकडे आपल्याला जास्त काही विचारलं जात नाही, ठीक आहे. ओके, तर प्लेटलेट्स म्हणजे काय, यालाच थ्रोम्बोसाइट म्हटलं जातं का, हेही तुम्ही व्यवस्थित बघून ठेवा. कशाला थ्रोम्बोसाइट म्हटलं जातं, कशाला ल्युकोसाइट म्हटलं जातं, हे आपल्याला इथं व्यवस्थित माहीत असलं पाहिजे, ठीक आहे. ओके, नॉन सेल्युलर कॉम्पोजिशन आपण बघितलं. सेल्युलर कॉम्पोजिशन, नॉन सेल्युलर कॉम्पोजिशन मध्ये आपण बघतोय प्लाझ्मा. प्लाझ्मावरती जास्त क्वेश्चन येत नाहीत बघा, सोपं आहे ना, म्हणजे जास्त काही अवघड नाहीये. तर प्लाझ्मा बघा, तर याचा कलर कसा असतो, स्लाइटली अल्कलाइन असतं, विस्कस फ्लुइड आहे, बरोबर. मग प्लाझ्मा म्हणजे काय सांगू शकतो आपण, प्लाझ्मा एक पातळ द्रव आहे किंवा रक्ताचा एक भाग आहे जो पिवळसर असतो, ठीक आहे, पिवळसर असतो. हा रक्ताचा द्रव भाग आहे आणि आपल्या शरीरात पेशी आणि प्रथिने ज्याच्यामुळं, आणि शरीराच्या रक्ताच्या प्रमाणात सुमारे किती टक्के, 55%, ठीक आहे. म्हणजे रक्तातील प्लाझ्मा याच्याबद्दल आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन असली पाहिजे, किंवा ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय, क्लिअर. कारण का, क्वेश्चन तुम्हाला नेहमी WBC वरतीच येतील असं नाहीये. तर ब्लड प्लाझ्मा, व्यवस्थित ऐका, असा द्रव पदार्थ ज्यात रक्तपेशी आणि मानवाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असे निरनिराळे घटक असतात. पिवळ्या रंगाचा असतो हा, रक्तातील सर्वात जास्त म्हणजे 55% इतका असतो. माणसाच्या जिवंत राहण्यात आणि रुग्णाला वाचवण्यामध्ये प्लाझ्माचा रोल असतो, लक्षात ठेवा. प्लाझ्मामध्ये अशुद्ध घटक पण असतात, प्लाझ्मावर प्रक्रिया करून अशुद्ध घटक काढून टाकले जातात. प्लाझ्मा स्टोअर पण केला जातो. व त्याचा उपयोग काय असतो, ग्लुकोज, अमिनो ऍसिड, हार्मोन्स, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन इत्यादी घटक साठवण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी, ठीक आहे. ओके, लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, इट कंटेन्स 90 to 90% वॉटर, 10% सॉल्युट्स अँड 7% प्रोटीन, ठीक आहे. प्लाझ्मा प्रोटीन हे तुम्हाला मी सांगितलं होतं, अल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन, ह्याची नावं लक्षात ठेवा, हिपॅरिन, फायब्रिनोजिन, प्रोथॉम्बिन. ओके, तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. इम्पॉर्टंट तर हेच आहे, याच्यावरती क्वेश्चन बनतो. अदर न्यूट्रिशन सच ॲज ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि ग्लिसरॉल, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये नायट्रोजनस वेस्ट पण असतात, युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया, क्रिएटनाइन, बरोबर.
गॅसेस लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन, रेग्युलेटरी सबस्टन्सेस सच एज एन्झाइम्स अँड हार्मोन्स, आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक बायकार्बोनेट्स, क्लोराइड्स, फॉस्फेट, सल्फेट्स. याची नावं तुम्ही लक्षात ठेवा. बाकी याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही. जेवढं इम्पॉर्टंट कंटेंट आहे तेवढं मी तुम्हाला दिलेलं आहे. तर ब्लडचं फंक्शन काय आहे बघा, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. रेस्पिरेशन किंवा न्यूट्रिएंट कॅरियर आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, त्याच्यानंतर रेग्युलेट्स पीएच, रेग्युलेशन बघा, ट्रान्सपोर्टेशन, रेग्युलेशन अँड प्रोटेक्शन. ओके, तर हे सगळं जे रक्ताचं फंक्शन आहे हे आपल्याला माहित आहे. मेंटेन्स वॉटर कंटेंट्स ऑफ सेल वगैरे, त्याच्यानंतर ते WBC प्रोटेक्ट करतात, हे आपण पाठीमागच बघितलेलं आहे. क्लिअर. तर याच्या बाहेर तुम्हाला राहतो काय प्रश्न फक्त आता, ब्लड ग्रुप. ठीक आहे. ओके, ब्लड ग्रुप वरती एक क्वेश्चन राहतो, पण ब्लड ग्रुप वरती जास्त क्वेश्चन पूर्वी विचारत होते, आता विचारले जात नाहीत. ब्लड ग्रुप म्हणजे काय, किंवा कोणता ब्लड ग्रुप असलेला माणूस कोणत्या ग्रुपला ब्लड देऊ शकतो वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके, जर तुम्ही म्हणत असाल की मॅडम ब्लड ग्रुप वरती पण एक सेशन घ्या, तर ते छोटंसं सेशन आपण इथं कंडक्ट करू शकतो. ओके, रक्तगट किती प्रकारचे असतात. ठीक आहे, प्रमुख 4 असतात, A, B, AB आणि O. कोणत्या रक्तगटाचा पर्सन कोणता रक्तगट घेऊ शकतो, देऊ शकतो वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि तुम्हाला एक क्वेश्चन आला होता बघा, ब्लड टॉपिक मधूनच क्वेश्चन आला होता, पण त्याला तुम्ही ऍडव्हान्स क्वेश्चन म्हणू शकता. तुम्हाला ना इथं आई आणि बाळाच्या रक्तगटावरती एक क्वेश्चन आला होता. ठीक आहे. ओके, एक विशेष आहे बघा, RH फॅक्टर वरती क्वेश्चन आला होता. RH फॅक्टर. ठीक आहे, RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह वरती क्वेश्चन होता. जर आईचा रक्तगट निगेटिव्ह असेल आणि वडिलांचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल, तर 20% बाळे ही आईच्या रक्तगटाची असतील, 80% बाळांचा गट हा वडिलांसारखा असेल. पण जे फर्स्ट चाइल्ड असतं, सेकंड चाइल्ड असतं वगैरे वगैरे, प्रतिघटके बाळांना गर्भात त्रास देतात वगैरे वगैरे, अशा प्रकारचे इंजेक्शन्स वगैरे वापरावे लागतात. ठीक आहे. तर बाळाची पूर्ण वाढ होत नाही जर आईचा रक्तगट निगेटिव्ह असेल तर. अशा प्रकारचा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला होता. तर हा क्वेश्चन जो आहे ना, हा तुमचा ह्याच्यावरती होता. ठीक आहे, RH फॅक्टर वरती होता. तर RH फॅक्टर असेल किंवा ब्लड ग्रुप असतील, याच्यावरती जर तुमची कमेंट आली तर मी याच्यावरती नक्की लेक्चर घेईन, किंवा याच्यापेक्षा पण थोडंसं ऍडव्हान्स कंटेंट आपण देण्याचा प्रयत्न करूया. तर हे होतं आपलं ब्लड टॉपिक वरचं लेसन. सायन्स सिरीज चालू ठेवायची का नाही, मला कमेंट्स संध्याकाळपर्यंत करा, जेवढे विद्यार्थी सेशन बघतात. जर तुमचे कमेंट्स आले तर इम्पॉर्टंट टॉपिक जे 100% तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील असे टॉपिक आपण इथून कव्हर करूया. थँक्यू.